हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. ही पहा माझी श्री, बघा कशी मस्ती करते, रॅकवर वगैरे जाती. मग परत तिचे कपडे वगैरे चेंज करून तिला बाहेर घेऊन गेले. दूध वगैरे आणले, किराणा दुकानामध्ये जाऊन दूध घेऊन आल्यानंतर पहा ती मोतीचूरचा लाडू प्रसाद म्हणून आणून दिला होता काकूने. ती कशी खात होती मज्जेने. मग काय संध्याकाळ झाल्यानंतर दिवाबत्ती वगैरे करायची होती. माझ्यासोबतच ती दिवाबत्ती करायला बसते. देवपूजा वगैरे करत असताना देवपूजा करत वगैरे असताना देवाला देवाबत्ती करते. पूजा वगैरे करताना हात वगैरे जोडून ते पहा कशी पाया वगैरे पडते ती. मग काय आमचा लगेच प्लॅन झाला बाहेर जायचा. आम्हाला माहितीही नव्हतं. श्रीच्या पप्पांना अचानक सांगितलं की आज आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यांच्या मित्राच्या वाईफचा बड्डे होता, त्यामुळे आम्ही बाहेर गेलो. मग काय श्रीची गाडीवर मस्ती वगैरे चालूच होती सारखी. मग तिथं पोहोचल्यानंतर पहा कशी गोंधळ घालते. तिच्या ड्रेसचा पट्टा सारखा खाली पडत होता तरी ती लावू देतच नव्हती. तिचा असतं पहा सेल्फी वगैरे कशी काढते. सेल्फीचा तर खूपच नाद माझ्या श्रीला. मग त्यानंतर काय बड्डेची तयारी वगैरे झाली. केक वगैरे आणला, केकची कटिंगची तयारी चालू झाली. काय मस्तपैकी साक्षी केकवर नाव वगैरे टाकलं. रेड कलरचा केक होता मस्त. मग साक्षी आणि विकास भाईने केक कट करायला घेतलं. मग केक वगैरे कट केला साक्षीने. केक कट केल्यानंतर माझ्या श्रीचे नखरे चालूच होते त्यामध्ये. मग काय मला केक खायचा, मला केक खायचा. मग साक्षीने श्री केक वगैरे चारवला. मग काय श्रीने काकींना गिफ्ट आणलं होतं, मग गिफ्ट दिलं. मग श्रीचं आणि काकीचं गिफ्ट खोलायचं चालूच होतं. गिफ्ट खोलणं काही तिच्या काकीला सरतच नव्हतं. खूप वेळ लागत होता गिफ्ट खोलण्यासाठी. मग श्रीची घाई चालली होती की कधी गिफ्ट एकदाच खोलणार, कधी काकीला दाखवायचं होतं तिला. मग फायनली गिफ्ट खोललं. मग काकीनं पाहिलं त्यामध्ये आणि काकीला पण खूपच गिफ्ट आवडलं होतं. वॉच होती आणि श्री पण पहा कशी काढून. मग त्यानंतर काय लगेच मॉर्निंग झाल्यानंतर श्रीची सकाळची मॉर्निंगला पहा श्री एकदम फ्रेश झाली. मग तिथेच आम्ही हिंजवडीलाच गेलो होतो ना, त्यामुळे हिंजवडीमध्ये पहा सकाळचा व्ह्यू किती सुंदर असं दिसतं तिथे. मग त्यानंतर लगेच आमचं निघायचं चाललं होतं. परत आमचं आपापल्या घरी निघायचं. मग काय लगेच निघालो आम्ही घरी जायला. परत आपापल्या घरी आलो. तिथे लगेच आल्यानंतर श्रीच्या पप्पांचं गाडीची तयारी चालू होती पुसायची. श्रीच्या पप्पांच्या गाडी पुसापुसी चालूच होती. त्यानंतर श्रीच्या पप्पांचं गाडी वगैरे पुसणं झालं की गाडी वगैरे पुसणं झाल्याच्या नंतर काय आम्ही लगेच निघालो गाडीवर बसून. परत काय मग हिंजवडीचा व्हिडिओ वगैरे बनवत होते मी. बनवत असताना तिथेच काय समोर चौकामध्ये खूपच ट्रॅफिक वगैरे लागलं होतं, त्यामुळे थांबलो तिथेच. मग काय श्रीच्या पप्पाने अशी गाडी पळवली बुई की कधी एक घर गाठलं काही समजलं सुद्धा नाही. तरी ही गाडीवर स्त्रीची चालूच होतं वर्दळ की कधी घरी एक जायचं नाही, सारखा तिचा रडत चालू होता. मग तिथेच महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेतल्यानंतर काय आपल्या मुंडव्याला तर खूपच ट्रॅफिक असते. मुंडवा म्हणलं का ट्रॅफिक. मग काय लगेच घरी आलो. घरी आल्यानंतर काय खूप भूक लागली होती, त्यामुळे नाश्ता वगैरे पार्सलच आणलं होतं. नाश्ता वगैरे केला. मग श्रीच्या पप्पांना पेट्रोल टाकण्यासाठी पैसे माझ्या पर्समधले काढून पैसे देते पप्पांना. काढून पैसे दिल्यानंतर पप्पाने वगैरे तिला पाया वगैरे पडल्यानंतर पप्पांना किस्सी देते पहा. किस्से वगैरे दिल्यानंतर पप्पांना हेल्मेट वगैरे देऊन, रोजचंच असतं तिचं पप्पांची तयारी. हेल्मेट देणार, हे देणार, ते देणार, टिफिन देणार. मग पप्पाला बाय बाय करणार. पहा ती कशी बाय बाय करते. त्यानंतर काय मग पप्पा गेले की मग झालं सुरू. एकदा टी व्ही पाहायला बसली की झालं, टी व्ही बघतच बसणार ती. त्यानंतर काय मग मी भांडे वगैरे घासून घेतले. किचन वगैरे साफसफाई केली. साफसफाई केल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतले. आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर श्रीला वगैरे श्रीचं रडणं वगैरे चालूच होतं. तिला खायला बनवायचं होतं थोडंसं. मग तिला खायला पाहते कशी रडते. रडणं वगैरे चालूच असतं सारखं. केल्याच्यानंतर तिला थोडंसं भात वगैरे बनवून दिला खायला. सपक खाल्ल्याच्या नंतर मग ती भात वगैरे खाऊन आराम झोपणार आता. त्यानंतर बाय बाय, परत भेटूया.